श्री स्वामी समर्थ. बघा, गुरुचरित्र पारायणाचा आपला वाचनाचा काळ चालू आहे. आज 4था दिवस. तर आता बघा, गुरुचरित्र पारायणाची समाप्ती कधी आहे? 15 तारखेला आहे की 16 तारखेला आहे? बराच तायदानाचा संभ्रम आहे. तर आपण सगळंच या व्हिडिओमध्ये बघूया. नैवेद्य किती दाखवायचे, ब्राह्मण जोडपं जीव घालायचं, म्हणजे ते जर नाही भेटलं तर काय करायचं, ब्राह्मणाला शिदा किती द्यायचा, कसा द्यायचा, कलशात नारळाचं काय करायचं, नैवेद्य कसा दाखवायचा, सगळं काही या व्हिडिओमध्ये बघूया. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आता 15 तारखेला आपल्याला उद्यापन करायचंय. त्याच दिवशी आपल्याला 7 दिवसाचं वाचनही करायचंय. तर हे सगळं कसं होणार आता? कारण नैवेद्य आपल्याला 10:30 पर्यंत दाखवायचा असतो. तर काय करा, सकाळी लवकर उठायचंय. आता आम्ही पण पारायण करतो, त्याच्यामुळे सकाळी लवकर उठावं लागणार. सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून छान आपल्या उंबऱ्यामध्ये आपण हळदीचं लेपन करायचे. बाहेर छोटीशी रांगोळी काढा. त्यानंतर आपण वाचन करून घ्या. आपले जे काही अध्याय असतील ते वाचन झाल्यावर आपण आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे. स्वामी महाराजांना अभिषेक घालायचा आहे छान. बाकीच्या देवतांची पूजा करायची आहे. त्यानंतर मग आता आपल्याला जेवण बनवावं लागणार. स्वयंपाक काय करायचा आहे, तर तुम्ही सात्विक भोजन बनवायचंय. पुरणपोळी बनवा, डाळ भात बनवा, किंवा आता जे ताईदादा असतील, जॉबला जाणारे असतील, ज्यांच्याकडे वेळ नाहीये, त्यांनी काय करायचं, यथाशक्ती तुम्हाला जे शक्य होईल ते बनवा. देवभावेचं केलं बघा. देवाला काय असंच नाही तुम्हाला पंचपक्वान्नच पाहिजे वगैरे असं काही नसतं. तुमच्या जे मनी अंतःकरणात जी तळमळ तुम्हाला वाटतंय बनवावं, पण तुम्ही बनवू नाही शकत, तोच भाव देवापर्यंत पोहोचलेला असतो. त्यामुळे काही काळजी करू नका. तुम्हाला यथाशक्ती जे काही बनवता येईल तेवढं बनवा. त्यानंतर काय करायचं आपल्याला आता, तर सगळं अभिषेक वगैरे करून घ्या. स्वामी महाराजांची सगळी आधी पूजा करून घ्या. स्वयंपाक बनवा. 4 ताटं करायची बघा नैवेद्याचे. 4 ताटं करायचे. पहिलं ताट स्वामी महाराजांचं, दुसरं ताट दत्तगुरूंचं, तिसरं ताट हे कुलदेवतेचं, आणि चौथं ताट हे आपल्या ग्रंथाला दाखवायचंय. म्हणजे असे 4 ताटं करा तुम्ही. आणि प्रत्येक ताटामध्ये जे काही आपण पदार्थ बनवले ते पदार्थ ठेवायचे. त्या पदार्थावर प्रत्येक तुळशीपत्र ठेवायचे, एक 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 असं. एकच तुळशीपत्र एका ताटात नाही ठेवायचंय. प्रत्येक पदार्थावर एक एक तुळशीपत्र ठेवायचंय. आणि त्या तुळशीपत्राचा देठ हा स्वामींकडे आला पाहिजे. म्हणजे ज्या देवांना आपण नैवेद्य दाखवतोय त्या देवांकडे हा देठ आला पाहिजे, असं ठेवायचंय. आता ताट ठेवताना काय करायचंय, जमिनीवर नाही ठेवायचंय. त्याच्या खाली या करंगळीच्या दोन्ही बोटांनी पाण्याचं परिमंडल करायचं आहे. त्यावर ताट ठेवा. ताट ठेवल्यावर काय करायचंय, तुळशीपत्र हातात घ्यायचंय, पाण्यामध्ये बुडवायचंय, आणि ताटाभोवती असं 3 वेळा फिरवायचंय, गायत्री मंत्र बोलत. ओम तस्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् असं म्हणायचंय. आणि नंतर स्वामी महाराजांना नैवेद्य भरवायचा आहे. त्यांना आधी विनंती करायची की महाराज नैवेद्य ग्रहण करायला या. दत्त महाराजांना बोलायचंय की महाराज नैवेद्य ग्रहण करायला या. आणि आपल्याला ते तुळशीपत्र हातात घ्यायचंय, आणि ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा असं म्हणत ते स्वामी महाराज समोर ते तुळशीपत्र ठेवून द्यायचंय. परत 1 चमच्याने 1 चमचा पाणी तांबण्यात सोडायचंय. ओम मध्ये पाणी समर्पयामी. आता हा झाला एक नैवेद्याचा भाग. आता परत दुसरं तुळशीपत्र हातात घ्यायचंय, परत पाण्यामध्ये बुडवायचंय, परत नैवेद्य भोवती 3 वेळा फिरवायचंय. ओम तस्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. परत महाराजांना नैवेद्य भरवायचा आहे. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा असं म्हणून महाराजांना तुळशीपत्र वाहून द्यायचंय. 3 चमचे पाणी तांबण्यामध्ये सोडायचंय. ओम मुद्रा प्रोक्षणं समर्पयामि, हस्त प्रोक्षणं समर्पयामि, मुख प्रोक्षणं समर्पयामि. एक फुल घ्यायचंय, गंध अक्षता खादी कुंकवामध्ये बुडवा, आणि ते महाराजांना अर्पण करायचंय. करोद्वर्तनार्थ चंदनम समर्पयामि. महाराजांना हात जोडायचे, विनंती करायची की महाराज, या पारायण काळामध्ये माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मला क्षमा करा, आणि यापुढेही असेच आमच्याकडून अधिकाधिक पारायण करून घ्या, अधिकाधिक तुमची सेवा करून घ्या असं म्हणून महाराजांना विनंती करायची. महाराजांना मुजरा करायचा आहे. मुजरा करताना हे 3 बोटं असे ठेवायचे आणि खाली वाकून महाराजांना मुजरा करायचा आहे. आपलं नाक घासायचंय, काही चुकलं असेल तर क्षमा करा असं म्हणायचंय. आणि आता आता ग्रंथाचा जो नैवेद्य आहे बघा, 4ही नैवेद्य असेच प्रकारे दाखवून घ्यायचे, म्हणजे ग्रंथाला आणि आपल्या दत्त महाराजांना आणि कुलदेवतेला. आता ग्रंथाचा नैवेद्य काय करायचा आहे, तो गाई भेटली तर गाईला द्या. जर समजा गाई नाही भेटली तर तुम्ही स्वतः खाऊ शकता घरामध्ये, काळजी करू नका. काही काही शहरामध्ये वगैरे काही काही ठिकाणी गाई भेटत नाही बघा, तर गाई जरी नाही भेटली तर तुम्ही स्वतः तो नैवेद्य खाऊ शकता. आणि बाकीचे जे 3 नैवेद्य आहेत ते तुम्ही घरामध्येच खायचे आहेत. आपल्या बाकीच्या सदस्यांना द्यायचे ते नैवेद्य. ते असे इकडं तिकडं टाकू नका, कारण बाकीच्या बाहेरच्या लोकांना देऊ नका कोणाला. कारण आता आपण पारायण काळ 7 दिवस केलेलं असतं. त्याचं जे काही ऊर्जा असते त्या नैवेद्यामध्येच असते, ते आपण आपलंच खायचे. आणि समजा त्या नैवेद्यातूनही तुमचं काय जर उरलं तर तुम्ही ते गायला देऊ शकता. इकडे तिकडे टाकू नका, नैवेद्याचा अपमान करू नका.
तर आता हे झालं नैवेद्याचं. तर आता काय करायचंय नंतर आपण जे काही आता आपण सात्विक भोजन बनवले म्हणजे देवांना नैवेद्यासाठी, तेच आपण ब्राह्मण जर जोडी तुम्हाला भेटली तर त्यांना जेवू घालायचंय. जर समजा ब्राह्मण देवता जर नाही भेटली, जोडी नाही भेटली, तर तुम्ही एक सवाष्णी आणि म्हणजे एक जोडपं तुम्ही जेवू घालू शकता. आपले कोणी सेवेकरी असतील तर खूपच छान. जे कोणी मांसाहार करणार नाही, ड्रिंक वगैरे करणार नाही, अशा व्यक्तीला तुम्ही जेवू घाला. जर तेही नाही जर भेटले तर आपण म्हणजे ब्राह्मणाला शिदा देऊ शकतो, कोरडा शिदा देऊ शकतो. त्याच्यामध्ये रवा, पीठ देऊ शकतो गव्हाचं, डाळ देऊ शकतो, गूळ देऊ शकतो, तांदूळ देऊ शकतो, यथाशक्ती दक्षिणा देऊ शकतो. असं काही आपण ब्राह्मणाला द्यायचंय. आणि यानंतर काय करायचंय मग आता, तर आपण आता जे काही पारायण मांडलेलं असतं ते पारायण आपण 7व्या दिवशी नाही उचलायचे, 8व्या दिवशी उचला. थोडासा पाठ जो आपला असतो तो पाठ थोडासा तिकडे उत्तरेकडे सरकवायचा आहे. आणि जो ग्रंथ असतो तो ग्रंथाला 3 वेळा असं खालीवर करायचंय. ओम श्री गुरुदेव दत्त असं म्हणून खालीवर करायचा आहे 3 वेळा. आणि तो ग्रंथ मग उचलायचा आहे आपण आणि छान अशी जागी ठेवून द्यायचा आहे. आणि जे पारायणामध्ये जो नारळ असतो तो बघा, नारळ हा आपण कोणी कोणी फोडून खातं प्रसाद म्हणून, तर तसं नका करू. तो मंदिरात ठेवून द्या. किंवा मंदिरात जर नाही ठेवायला जमलं तर तो आपण आपल्या दरवाज्यात बांधू शकतो आतमधून, आतल्या साईडला एका लाल कपड्यामध्ये बांधा आणि एक खेळायला अडकून द्या पुढच्या पारायणापर्यंत. जेव्हा तुम्ही पुढच्या पारायणाचा नारळ असंच कलशामधला ठेवाल उचलाल, त्यावेळेस तो आतला जो असतो तो विसर्जन करा आणि हाताचा असतो तो बांधून द्या. असं करायचंय. कलशामध्ये जी काही सुपारी असते, नाणं असतं, ते परत पुढच्या वेळेस कामं येतं. जी गणपती बाप्पांची सुपारी असते त्यावर 2 दाणे अक्षता टाका. पुनरागमनाचे असं म्हणून ती सुपारी पण आपल्याला पुढच्या वेळेस कामं येते. तर स्वामी महाराजांची मूर्ती तुम्ही ठेवलेली असेल तर ती मूर्ती आपली देवाऱ्यामध्ये ठेवून द्या. फोटो असेल तर फोटो आपल्या आपल्या जागी ठेवून द्या. अशी काही ही मांडणीची सगळी काही करायचंय. जे काही निर्माल्य असेल, फुल वगैरे असतील ते निर्माल्यात टाका. तर अशा पद्धतीने आपण सगळी काही पूजा करायची बघा. तर आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा. सर्व काही माहिती सांगितलेली आहे. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामीच्या सेवेत रममान राहा. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव